अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। पत्नीचे आकस्मिक निधन व पती कॅन्सरने आजारी असलेल्या शिवरकर कुटुंबाला भोई समाज संघटनेतर्फे मदतीचा हात। महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघातर्फे राळेगाव येथील अवघ्या एका महिन्यापूर्वी सुरेश शिवरकर कॅन्सरने आजारी असताना पतीची सेवा करता करताच पत्नी आजारी होऊन पत्नीचे अकस्मात निधन झाले। त्यांना 2 मुली व 1 मुलगा असा मोठा परिवार आहे। पतीच्या कॅन्सरच्या आजाराची काळजी व मुलांचे संगोपन व शिक्षण ही जबाबदारी असताना शिवरकर परिवारावर दुहेरी संकट कोसळले। शिवरकर परिवारावर आलेल्या या दुहेरी संकटाची महाराष्ट्र प्रदेश भोई समाज संघटना व महाराष्ट्र जनाधिकार संघटनाचे अध्यक्ष श्री मारुतराव पडाळ व समाजाचे युवा नेतृत्व श्री राहुल मारुतराव पडाळ यांचे नेतृत्वात संघटनेच्या वतीने समाज बांधव मित्र मंडळीला शिवरकर परिवाराला मदत करण्याचे आवाहन केले। या संघटनेच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत 23,000 रुपये मदत निधी गोळा केली। तो निधी दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी राळेगाव येथील निवासस्थानी जाऊन संघटनेचे अध्यक्ष श्री मारुतराव पडाळ व राहुल पडाळ यांचे हस्ते मोठी मुलगी अमृता शिवरकर तथा लहान बहीण व भाऊ यांना मदत निधीची रक्कम देण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष मारुतराव पडाळ यांनी शिवरकर परिवाराला आधार देत संघटना सदैव आपल्या सोबत असल्याचे आश्वासन दिले। यावेळी संघटनेचे संघटक श्री हनुमानजी सातघरे, सुनील पारिसे, अनंता पारिसे, चंद्रभानजी शिवरकर, अमर सातघरे, राजू मन्ने, शरद पारिसे, नामदेवराव डायरे, मनोज शिवरकर, राजेश भोयर, सचिन शिवरकर, स्वप्नील माकोडे, स्वप्नील गोटेकार उपस्थित राहून सहकार्य केले। स्वप्नील गोटेकार, तालुका प्रतिनिधी, राळेगाव। स्वर्गीय श्री अचानक दुःख निधन झालं आहे आणि त्यासोबतच त्यांचे पती सुरेशराव शिवरकर हे यांना मोठा आजाराची सेवा करताना दवाखान्यामध्ये भरती होते। त्यांची सेवा करता करताच त्यांच्या पत्नीला अचानकपणे तब्येत बिघडली, आजार झाला। पती एक चांगल्या मोठ्या बिमारीने आजार असताना त्यांची सेवा करत असताना नियतीने त्यांच्या पत्नीला त्यांच्यापासून घेऊन नेलं। ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे आणि ही बातमी आम्हाला वर्तमानपत्रातून कळली। जेव्हा आम्हाला ही बातमी वर्तमानपत्रात कळली तेव्हा मी मनोज शिवरकर आणि सचिन शिवरकर यांची संपर्क साधला आहे। त्याबद्दल आम्ही अधिक माहिती जाणून घेतली तेव्हा त्यांनी आम्हाला ही बातमी अशा प्रकारच्या या ठिकाणी घटना घडलेली आहे। सुरेशराव शिवरकर यांना आजार असताना, कॅन्सरचा आजार असताना त्यांच्या सेवेमध्ये त्यांची पत्नी सतत व्यस्त असताना त्या धावपळीमध्ये मुलांचं संगोपन, व्यवसाय आणि पतीची सेवा या धावपळीमध्ये त्यांना तो आजार झाला आणि त्या आजारामध्ये ते दुःख निधन झालं। त्या कुटुंबावर अतिशय फार मोठा आघात झाला। वडील आजारी असताना आई गेली। आता जगण्याची घटना या ठिकाणचे सुज्ञ नागरिक यांनी त्यांच्या शिवरकर कुटुंबावर, सुरेशरावजी शिवरकर यांच्या कुटुंबावर झालेल्या दुःखाची दखल घेऊन राळेगाव शहरामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आणि ही बातमी आम्ही वाचली। त्याच्यामुळे आमची एक संघटना महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ आणि महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेना ही आमची संघटना आहे। या संघटनेच्या वतीनं आम्ही नेहमी समाजावर असो की आणखी कुणाची आमची प्रथा आहे आणि ही दुःखद घटना आम्ही जेव्हा समाजाला सांगितली, समाजाला आवाहन केलं की अशा प्रकारची घटना राळेगाव शहरामध्ये घडली, त्या कुटुंबावर दुसऱ्या प्रकारचा विचार न करता, कोणत्याही प्रकारचा मतभेद न करता आमच्या संघटनेच्या आव्हानाला
भरभरून प्रतिसाद दिला आणि आम्ही खूप काही मदतची संघटना आहे, खूप मोठी नाही आहे. संघटनेचं कोणत्याही प्रकारचं आर्थिक बळ नाही आहे, काम असते, कार्य असते. या ठिकाणी त्याला त्यांना पाकळी मदत व्हावी आणि त्यांचा आजाराच्या वैद्यकीय उपचाराकरता थोडीभूत मदत व्हावी. आणि हे अतिशय हुशार 12वीमध्ये 70% मार्क्स मिळाले आणि नीटमध्ये आज 300 मार्क्स घेऊन ती पास झालेली आहे, पात्र झालेली आहे. तिचा नक्कीच MBBSला नंबर